नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। एक तुमच्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। कृषी विज्ञान केंद्र भरती 2024 ICAR मध्ये ही भरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये सॅलरी किती राहील ते सुद्धा मी इथे सांगणार आहे। इथे तुम्ही थंबनेल मध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो। ह्या पोस्टसाठी सॅलरी तुम्हाला 25,000 प्लस भेटणार आहे। आणि इथे जॉब लोकेशन काय राहील, कोणत्या पोस्टसाठी जागा निघाली आहे ते सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गव्हर्नमेंट नोटिफिकेशनची जाहिरात सांगितली जाते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नोट्स आहे अभ्यासाकरिता ते सुद्धा आपल्या टेलिग्रामद्वारे आपण देतो विद्यार्थी मित्रांना अभ्यास करायला। ते सुद्धा तुम्ही जॉईन करून तिथे ते PDF मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता व्हिडिओला सुरुवात करूया। याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण बघूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, कृषी विज्ञान केंद्र यामार्फत ही जी वॅकन्सी आहे ती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे बघू शकता अप्लिकेशन आर इन्व्हायटेड to the following vacant post under plan scheme of सुविधे फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र कारदा डिस्ट्रिक्ट वाशिम महाराष्ट्र स्टेट याद्वारे ही वेकन्सी निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता जे पोस्टचं नाव आहे ते राहणार आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर असं पोस्टचं नाव आहे। इथे नंबर ऑफ पोस्ट 1 आहे विद्यार्थी मित्रांनो। इसेन्शियल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन पास पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याजवळ पोझिशन ऑफ द लायसन्स पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हेवी ड्रायव्हरचं। जसं ट्रॅक्टर तुम्हाला चालवायचं आहे तर ट्रॅक्टरसाठी जे लायसन्स लागतं ते तुम्हाला इथे पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन सुद्धा इथे पाहिजे। जर तुमच्या जवळ 1 इयर ट्रेड सर्टिफिकेट इन द रिलेव्हंट फील्ड फ्रॉम ITI किंवा एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग इन रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन या मग एक्सपिरियन्स ऑफ मोटर मेकॅनिक व्हेकल या 3 पैकी कोणतं एक राहील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता। इथे जी सॅलरी भेटणार आहे ते तुम्ही बघू शकता 21,700 लेवल 3चं। इथे 7 पे कमिशन राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। स्टार्टिंग तुम्हाला 15,200 ते 20,000 विथ एक्स्ट्रा अलाउन्स मिळून ही सॅलरी तुमची 25 प्लस जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये जे एज लिमिट आहे ते 18 ते 30 वर्ष मागितली आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जनरल इन्स्ट्रक्शन ड्युली साइन्ड अप्लिकेशन इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट अलॉंग विथ सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला द्यायचे आहे। ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज अप्लाय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपीज इथे द्यायची आहे आणि जे इथे लिहायचे ॲड्रेस तुम्हाला जे लिहायचे आहे ते सिनियर सायंटिस्ट अँड हेड कृषी विज्ञान केंद्र कारदा पोस्ट मोठेगाव तालुका रिसोड डिस्ट्रिक्ट वाशिम या नावाने द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तिथे पिनकोड दिला आहे। तुम्ही रजिस्टर्ड किंवा बाय स्पीड पोस्ट पाठवू शकता आणि जे इन्व्हलपवर तुम्हाला नाव लिहायचे आहे ते अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ट्रॅक्टर ड्रायव्हर असं तुम्हाला नाव लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि पोस्टलमुळे कोणताही डिले होणार तर तुमचं फॉर्म हे लोक स्वीकारणार आहे असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। क्रुशियल डेट इथे सुद्धा दिली आहे। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एज रिलॅक्सेशन सुद्धा SC ST ला आणि OBC ला सुद्धा। इथे तुम्ही बघू शकता ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला नंतर द्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे द कॅन्डिडेट इथे ओनली स्क्रीन कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू। जेव्हा तुम्ही फॉर्म भराल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची स्क्रीनिंग होणार आणि ज्याचे डॉक्युमेंट्स बरोबर राहणार त्यांनाच हे लोक इंटरव्ह्यूला बोलवतील। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ट्रॅव्हलिंग अलाउन्स इथे देणार नाही। नो TADA विल बी प्रोव्हाइडेड टू अटेंड द इंटरव्ह्यू। कॅन्डिडेट विल प्रोड्यूस ओरिजिनल सर्टिफिकेट ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू। इंटरव्ह्यूच्या टाईमाला तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला द कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द पोस्ट मस्ट हॅव व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर द ड्रायव्हिंग ट्रॅक्टर। म्हणजे तुमच्याजवळ हेवी ड्रायव्हरचं असतं जे ट्रॅक्टर चालवायला जे लायसन्स लागतं ते लायसन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की DD इन फेवर ऑफ तुम्हाला बनवायची आहे। 500 रुपये तुम्हाला लागणार आहे।
EWS वाल्यांना ओपनवाल्यांना इथे फीस लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो 500. ती नॉन रिफंडेबल राहणार आहे. DGच्या माध्यमातून तुम्हाला भरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हे ऑफलाईन फॉर्म आहे. आणि कोणाच्या फेवरमध्ये बनवायचे आहे इथे बघू शकता, फेवर ऑफ कृषी विज्ञान केंद्र कारदा, पेबल ॲट रिसोर्ट, बी अटॅच विथ अप्लिकेशन फॉर्म इथं बघू शकता. आणि SC ST आणि वुमनसाठी, वुमन कोणी बी असो विद्यार्थी मित्रांनो, SC ST OBC ओपन कोणत्याही कास्टचे वुमन असो, त्यांना जे फीस आहे ते फीस मात्र माफ आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता एक्झेम्प्टेड फ्रॉम पेईंग द प्रोसेसिंग फीस इथे सुद्धा दिलेली आहे. आणि लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन विदिन 30 days फ्रॉम द पब्लिकेशन इन एम्प्लॉयमेंट न्यूज. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाची कालावधी तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर तुम्ही अर्ज सादर करावेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म सादर करायचा आहे. त्याचबरोबर बघू शकता चेअरमॅन ऑफ सुविधे फाउंडेशन रिसोर्ट. त्याचबरोबर हे अप्लिकेशन फॉर्म इथे सुद्धा दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला कोणत्या प्रकारे भरायचं आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही कशा प्रकारे भरू शकता. इथे आय होप मी तुम्हाला दिलेली जानकारी पूर्णपणे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, लाईक करा आणि आपल्या दोस्तांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.